नमस्कार, मी मनीषा रणदिवे। आज आपण एक खूपच रिअल आणि आपल्या आयुष्यात दररोज दिसणारा विषय घेऊन आलो आहोत। सायलेंट मेहनत वर्सेस शो ऑफ। शेवटी जिंकतं कोण? आजकाल सोशल मीडियावर बघितलं तर प्रत्येक जण काहीतरी दाखवत आहे। सक्सेस, लाईफस्टाईल, पैसा, अचीवमेंट्स। पण एक प्रश्न स्वतःला विचारा, हे सगळं खरंच आहे का? शो ऑफ करणारे लोक काय करतात? काम कमी करतात पण दाखवतात जास्त। ते त्यांच्या छोट्या यशाला मोठे करून दाखवतात। ते त्यांच्या स्ट्रगलला लपवतात आणि फक्त हायलाईट दाखवतात। त्यांचा फोकस असतो लोक काय म्हणतील याविरुद्ध सायलेंट मेहनत करणारे लोक। ते बोलत नाही, ते काम करतात। ते सोशल मीडियावर कमी दिसतात पण त्यांच्या आयुष्यात प्रोग्रेस जास्त असते। त्यांचा फोकस असतो, मी स्वतःला कसा इम्प्रूव्ह करू। शो ऑफ करणारे लोक खूप आवाज करतात। ते त्यांच्या प्लॅनबद्दल सगळ्यांना सांगतात, पण सायलेंट मेहनत करणारा माणूस तो प्लॅन सांगत नाही, रिझल्ट दाखवतो। लक्षात ठेवा, जेथे आवाज जास्त असतो तेथे काम कमी असते। शो ऑफ काही दिवस चालतं। लोक तुमचं कौतुक करतात, लाईक्स येतात, कमेंट्स येतात, पण हे सगळं तात्पुरतं असतं। कारण शो ऑफ तुमचं आयुष्य बदलत नाही, फक्त इमेज बनवतं। सायलेंट मेहनत हळूहळू रिझल्ट देते, पण जेव्हा देते तेव्हा आयुष्य बदलून टाकते। लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, पण एक दिवस तेच लोक म्हणतील, हा अचानक सक्सेसफुल कसा झाला? शो ऑफ पाहून आपण तुलना करतो आणि मग आपणच डिमोटिवेट होतो। पण लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचे हायलाईट पाहत आहात, त्याची फुल स्टोरी नाही। शो ऑफमध्ये खूप एनर्जी वेस्ट होते। लोकांना इम्प्रेस करायला, कमेंट चेक करायला, लाईक्ससाठी जगायला। पण सायलेंट मेहनत करणारा त्याची एनर्जी स्किल वाढवण्यात घालवतो। म्हणून शो ऑफ म्हणजे थकवा आणि सायलेंट मेहनत म्हणजे ग्रोथ। शो ऑफ करणाऱ्यांना लगेच रिझल्ट हवा असतो। आज काम केले, उद्या सक्सेस पाहिजे। पण सायलेंट मेहनत करणारा समजतो, मोठे यश मिळायला वेळ हा लागतोच। त्यामुळे सायलेंट मेहनत लॉंग टर्म सक्सेस। शो ऑफ म्हणजे फेक कॉन्फिडन्स आणि सायलेंट मेहनत म्हणजे रिअल कॉन्फिडन्स, पण स्वतःवर विश्वास। रिअल पॉवर कुठे आहे? सातत्यामध्ये, डिसिप्लिनमध्ये किंवा नेहमी प्रयत्न करण्यामध्ये। सायलेंट मेहनत करणारा माणूस रोज थोडं थोडं पुढे जातो आणि एक दिवस खूप पुढे निघून जातो। एक उदाहरण समजा, दोन लोक आहेत। एक रोज त्याला मिळणारं सक्सेस दाखवतो, पण दुसरा रोज शांतपणे काम करतो। एक वर्षानंतर शो ऑफ करणारा अजूनही तेथेच असतो, पण सायलेंट मेहनत करणारा खूप पुढे निघून गेलेला असतो। आजकाल इंस्टाग्राम, यूट्यूबवर लोक सक्सेस दाखवतात, पण स्ट्रगल दाखवत नाहीत। त्यामुळे कन्फ्युजन होते, सगळे पुढे जात आहेत, मीच मागे का? पण सत्य हे आहे, 90% लोक फक्त शो ऑफ करत आहेत, काम कमी आहे। प्रत्येकाने स्वतःला हे प्रश्न नक्कीच विचारले पाहिजेत। तू रोज किती वेळ काम करतोस आणि किती वेळ लोकांना दाखवण्यात घालवतोस? जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक जे बोलतात आणि एक जे करून दाखवतात। तुम्ही कोण बनणार? आवाज करणारे की शांतपणे इतिहास घडवणारे? काम इतकं मोठं करा की आवाज आपोआप होईल। सायलेंट मेहनत करा, जगाला सांगण्याची गरज पडणार नाही। शो ऑफ लोकांना दिसतो, पण मेहनत भविष्य घडवते। शो ऑफ करणारे लोक काही दिवस ॲक्टिव्ह आणि मग गायब। सायलेंट काम करणारा रोज थोडे काम, पण त्याच्यामध्ये सातत्य। फोकस कुठे आहे? शो ऑफ करणारा माणूस बाहेरच्या जगावर फोकस करतो,
लोक काय म्हणतील याची त्याला सतत चिंता असते. सायलंट मेहनत करणारा स्वतःवर फोकस करतो आणि मी कालपेक्षा आज बेटर कसा होऊ याकडे त्याचं लक्ष असतं. शो ऑफ करणारा फोटो, व्हिडिओ, पोस्ट तयार करण्यात वेळ घालवतो. सायलंट मेहनत करणारा मात्र स्किल, लर्निंग आणि प्रॅक्टिस यामध्ये वेळ घालवतो. 1 वर्षानंतर जर फरक बघितला तर एकीकडे कंटेंट असेल तर दुसरीकडे सक्सेस असेल. शो ऑफ करणाऱ्यावर प्रेशर असतो. लोक काय म्हणतील, इमेज मेंटेन करायची आहे. मात्र सायलंट मेहनत करणारा असतो त्याला या गोष्टींचा फरक पडत नाही. तो नेहमी शांत असतो. कोणालाही काही प्रूव्ह करायची त्याला गरज नसते. त्यामुळे शो ऑफ म्हणजे टेन्शन आणि सायलंट मेहनत म्हणजे पॉझिटिव्हिटी. तुम्हीच ठरवा, लोकांना इम्प्रेस करायचं आहे की आयुष्यात सक्सेस मिळवायचा आहे. जर इम्प्रेस करायचेच असेल तर शो ऑफ करा, पण जर आयुष्य बदलायचं असेल तर मेहनत करा. सायलंट मेहनत करा, कोणालाही न सांगता. एक दिवस तुमचा सक्सेस इतका मोठा असेल की लोकांना सांगण्याची गरजच पडणार नाही. शांत राहून मेहनत करा. तुमचा सक्सेसच एक दिवस तुमचा आवाज बनेल. काम इतकं मोठं करा की आवाज आपोआप होईल. सायलंट मेहनत करा, जगाला सांगण्याची गरज पडणार नाही. शो ऑफ लोकांना दिसतो पण मेहनत भविष्य घडवते. स्वतःला एकदा सांगा, मला कोणालाही काही प्रूव्ह करायचे नाही. मला फक्त माझे बेस्ट व्हर्जन बनायचे आहे. आवाज नाही तर काम करा. शो ऑफ नाही तर प्रोग्रेस करा. तुलना नाही तर प्रगती करा. कधीकधी असं वाटूही शकतं की मी इतकी मेहनत करतोय पण कोणाला दिसत नाही. तुमच्या आजूबाजूचे लोक पुढे जाताना दिसतील, ते दाखवतील, सेलिब्रेट करतील आणि तुम्ही मात्र शांतपणे मेहनत करत राहा. एखादं रोपटं लावल्यानंतर त्याला लगेच फूल येत नाही, कारण आधी मुळं मजबूत व्हायला लागतात आणि मगच त्याला फुलं येतात. तसंच तुमच्यासोबतही आहे. तुम्ही आज जे सायलंट काम करत आहात ते उद्या तुमचं फ्युचर तयार करत आहे. सायलंट मेहनत करताना तुम्हाला एकटं वाटेल, सपोर्ट कमी मिळेल, मोटिवेशन डाऊन होईल. पण हीच ती फेज आहे जेथे बहुतेक लोक हार मानतात आणि जे इथे टिकतात तेच पुढे जिंकतात. आजपासून एक निर्णय घ्या, मी शो ऑफ करणार नाही. मी माझ्या कामावर फोकस करणार. मी शांत राहीन पण थांबणार नाही. 2-3 वर्षानंतर तुम्ही जेथे उभे आहात तेथे आज पोहोचायचं आहे. लोक तुमच्याकडे बघत आहेत, तुमच्या सक्सेसबद्दल बोलत आहेत आणि तेच लोक म्हणत आहेत, हा अचानक कसा बदलला. शो ऑफ करणारा आज दिसतो, उद्या विसरला जातो. सायलंट मेहनत करणारा आज दिसत नाही पण उद्या इतिहास बनवतो. जे लोक शांत असतात ते हरलेले नसतात, पण ते तयारी नक्कीच करत असतात. पेशन्स ठेवा, सातत्य ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची वेळ येणारच आहे. शांत राहून मेहनत करा, कोणालाही सांगू नका. एक दिवस तुमचं नाव नाही तर तुमचं काम बोलेल. जर तुम्ही खरोखर सायलंट मेहनत करत असाल तर नक्कीच त्यावर फोकस करा आणि स्वतःला प्रॉमिस करा, मी थांबणार नाही. आजपासून स्वतःला असं बनवा, कमी बोला, जास्त काम करा, कमी दाखवा आणि स्वतःला जास्त घडवा. कारण एक दिवस तुमची वेळ येईल आणि तेव्हा तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यावी लागणार नाही. शो ऑफ लोकांना इम्प्रेस करतो पण सायलंट मेहनत इतिहास बनवते. तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
धन्यवाद.